नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अतिशय सुंदर असा डिझायनर ब्लाऊज अगदी कोणत्याही साडीवर अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये शिकणार आहोत. तर साईज आहे 38, घडी घेतलेली आहे 12.5 इंचाची. पुन्हा एका साईज आहे 38, घडी घ्यायची आहे 12.5 इंचाची. त्यानंतर उंची या ठिकाणी घेतलेली आहे मिळून 15.5 आणि 16.5. ठीक आहे, म्हणजे मिळून आहे शिवून ती 14.5 होईल. 15.5 आणि 16.5, पुढील 16.5 राहील, पाठीमागील 15.5 राहील. त्यानंतर कपडा पलटी करायचा आहे. शोल्डर घेण्यासाठी 2.5 आणि 6.5 या ठिकाणी मी खून केलेली आहे 38साठी, म्हणजे रेग्युलरच आहे. पुढील आणि फक्त पाठीमागे बोटनेक आहे. मोंडा 6.5चा चौकोन करायचा आहे मोकळ्या बाजूकडून. पुढील गळा आहे 7.5, बंद बाजूकडून चौकोन करायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला गळ्याचा आकार देण्यासाठी पुन्हा मोजूया, बरोबर आहे. गळ्याचा आकार देण्यासाठी आपण या ठिकाणी चौकोन आखून घ्यायचं आहे. आता बघा, मुंड्याचा आकार 2, इथे 2, चौकोनपासून अर्धा, अर्ध्याचे पुढे पाऊण, 2 आकार आपण मुंड्याचे या ठिकाणी देऊन घेतले. ठीक आहे, गळ्याचा आकार. आता बघा, डीप हवा असेल तर खाली घ्यायचा, आणि जर वरती थोडा हवा असेल तर तुम्ही आता वरती पण घेऊ शकता. तर थोडासा नॉर्मल मी वरती घेतला आहे. अशा पद्धतीने मध्यवर्ती 4.5 किंवा 5 घ्यायचे. खाली लाईन करून 1 इंच, पुढे 1.5 इंच, वरती 1.5 इंच आणि प्रिन्स कटचा आकार आखून घ्यायचा आहे. पुन्हा बघा, मध्यवर्ती 4.5 आहे, 5ची एक लाईन आहे, 1.5 आणि 1 वर आपण आकार देऊन प्रिन्स कटचा आकार दिला आहे. 1.5 इंचाने पुढं जायचे बघा अशा पद्धतीने. का बरं? की हा जो उरलेला कपडा आहे ना आपल्याला वापरता येईल त्यामुळे. आणि शोल्डर मधोमध या ठिकाणी आपण कट करायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. फक्त 1.5 इंचाने तुम्हाला कपडा पुढील मागे करायचा आहे, मागील पुढे करायचं आहे. ठीक आहे, मग किती आलं? 4 इंच बरोबर आले बघा. किती आलं? 4 इंच. 38साठी 4 इंच आपण या ठिकाणी घेत आहोत. ठीक आहे, थोडासा कट मारायचा आहे. मुंड्याचा पहिला आकार कट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघा पुन्हा मोजायचं आहे, बरोबर आहे. इथं मी 4 इंचावर खूण केली, 11चा गळा घेतला, पुन्हा 4 इंचावर चौकोन केला. इथे 3 इंच, 3 इंचावर खूण करायची, एक लाईन करायची आणि गळ्याचा आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर 1 इंच आणि इथे बघा अर्धा इंच मी आतमध्ये घेत आहे, कारण मला डीप नको आहे. जर तुम्हाला डीप हवा असेल तर तुम्ही आहे त्या 4वर तुम्ही अशा पद्धतीने चौकोन करू शकता. ठीक आहे, गळा आपला झालेला आहे. आता आपला फिटिंग बघायचं आहे. तर फिटिंग आपण 8वर खूण केली, 2 इंच आपण कडेला एक तिरकी लाईन देऊन उरलेला कपडा कट केला. जेवढी तुमची फिटिंग आहे ना तेवढी घ्यायचं. तर माझं इथं किती होतं? 7.5 होतं, पण टक्स जाणारे मी 8 घेतलं आणि त्याच्या पुढे 2 इंच केलं. अशा पद्धतीने मी कट करून घेतला. त्यानंतर आता पुढील भाग आपल्याला कट करायचा आहे. तर पुढील भाग आता मुंड्याचा आकार राहिला, गळ्याचा आकार राहिला, तो व्यवस्थित या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता मुंड्याचा आकार थोडासा मी नॉर्मल कट केला, कारण हे अंतर कमी नको व्हायला बघा. त्यानंतर मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने. मधोमध इथे पण कट करून घ्यायचे. गळा बघूया, मग कट करूया. व्यवस्थित आहे, मग कट करायचे. आता पुढील मागील कटिंग झाली. आता बाही बघायची. 38 साईज आहे, अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेत आहोत. थोडीशी मार्जिन जर कमी पडायला नको म्हणून थोडीशी जास्त ठेवूया. 10ची घडी घेतली, थोडा मागं कपडा केला आहे कारण जोड येणार आहे. इथे 1 मीटर कपडा होता पण पुरत नाही. 11.5वर खूण केली, मिळून घेतली उंची, म्हणजे 10.5ची बाई होईल. लाईन केली, 2.5 इंचावर खाली खूण केली, इथे तिरकी लाईन दिली, पुन्हा 2 इंच, मध्यावरती पाऊण इंच आणि फुगीर आकार बाहीला 2ला मिळून दिला. फिटिंग 5.5 आहे, त्याच्या पुढे 2 इंच ठेवलं आहे आणि तिरकी लाईन दिली बघा. इथे आपली बाही असेल डॉट डॉटच्या तिथे फिटिंगची, त्याच्या पुढे एवढा कपडा एक्स्ट्रा राहील आपला. वरचा आकार फुगीर कट केला. त्यानंतर या ठिकाणी तिरका कपडा जो होता तो कट केला. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? जोड द्यायचा आहे. तर जोड बघा, असा कसा उरलेला कपडा आहे ना तो बाहीच्या वरचा, तोच पकडला इथे आणि ठेवून घेतला. अशा पद्धतीने इथे आपला जोड झालेला आहे. आता जोड आपण लगेच शिलाई करूया, म्हणजे आपल्याला काय होईल? सोप्यात सोपं बाही कटिंगला जाईल. ठीक आहे, आता जोड इथे मध्यवर्ती आपण कट मारला. इथे पण बघा, आता आपल्याला मध्य केला. कोणता? डिझाईनचा मध्य केला आहे मी. कारण आपण कधी कधी काय करतो, फक्त कट करायची म्हणून करायची, ठेवायचं म्हणून ठेवायचं असं करतो. तर तसं नाही, सगळ्याचा विचार करावा लागतो, नाही तर डिझाईन मागे पुढे जाते, मध्ये येत नाही, तो खूप प्रॉब्लेम होतो नंतर. मग जर आपण सुरुवातीलाच जर हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या ना, तर मग नंतर आपल्याला अडचण येत नाही. ठीक आहे, आता आपण जो बंदवाला भाग आहे ना
तो बंदवाला भाग मागच्या बाजूने ठेवायचा आहे. कधी पण बंदवाला भाग मागच्याच बाजूने ठेवा, नाहीतर 2 पार्ट वेगवेगळे होऊन बसतात आपले. ठीक आहे. आता इथे आपल्याला कट करायचा आहे व्यवस्थित गळा. तर गळा कट करत असताना मी आहे तसाच या ठिकाणी कट करून घेतला आहे. न वाढवला न कमी केला. कारण मला तीच सवय लागली. काही काही वाढव ठेवतात आणि नंतर कट करतात. पण मला ती सवय लागून गेली, तर मी आहे तेवढंच या ठिकाणी ठेवते आणि कट करते. ठीक आहे. इथपर्यंत आपला मागचा पुढचा भाग आता आपण इथे कट करणार आहोत. बाही तर झालेली आहे. आता डिझाईन दिलेली आहे बघा. डिझाईन देणारा पण अशी डिझाईन देतो ना की ॲडजस्ट करायचा एवढा प्रॉब्लेम येतो. कशी ती डिझाईन ॲडजस्ट करायची, कसं बसवायचं, काही डोकं चालत नाही. ही तरी जरा बरी आहे. पण इतर ज्या ब्लाऊज असतात ना त्यांना अजिबात डिझाईन व्यवस्थित नसते. पण आता बघा म्हणतात ना काहीतरी तर डोकं लावावंच लागेल. तर मग आता आपण काय करायचं बघा, मध्यावरती जी डिझाईन आहे ना ती घेतली मी. कारण आता फक्त एकाच बाजूला घेणार आहे आणि त्या साईडला ती डिझाईन नाही बसणार, मग ती नाही घेणार. फक्त फ्रंटला घेतली आता पुढच्या बाजूला. इथे थोडंसं कट करून घेतलं म्हणजे जी डिझाईन आपल्याला हवी आहे ना तर ती थोडीफार तरी पुढच्या बाजूला येईल. अशा पद्धतीने कट केला. आता प्लेनच्या तिथे आपण तो भाग ठेवूया. कोणता? पुढील भाग. कारण तिथे तर नाही तो ॲडजस्ट होणार. मग इथे आपण कपडा आहे आपला तर इथं ठेवूया. असंही तुम्ही करू शकता. तर इथं आपण हा कपडा ठेवून कट केलेला आहे. अगदी झटपट आणि मस्त अशी डिझाईन झालेली आहे. ब्लाऊज पण तसाच बनणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनलाही क्लिक करा. 1 नंबरला बाहीचा जोड देऊन घेतला, दाबटीप दिली. आता दुसरा जोड द्यायचा आहे. मग दुसरा त्याच्यावर ठेवला की आतली बाजू पकडायची, म्हणजे दोन्ही पण जोड एकाच बाजूची होत नाही, वेगवेगळे होतात. जोड झाला. आता आपल्याला बाही शिलाई करायची आहे. मध्य आपण केला होता त्या मध्यावरतीच आपण हे ठेवायचे आणि शिलाई करायची आहे बघा. व्यवस्थित खालचा वरचा कपडा बघायचा आहे आणि शिलाई करायची आहे. आता डिझाईन आहे खाली, एकदम सावकाश हळूवार घ्या. कारण असंही असू शकतं कधी कधी जी वरची डिझाईन आहे ना तिला अंतरच ठेवलं जात नाही. जसं ह्या बाहीला अंतर नाही ठेवलं, एकदम थोडंसं ठेवलं आहे. मी पण एकदम थोडीशीच बाही या ठिकाणी दुमडली. कारण मग पर्याय नव्हता. जर फक्त आपण ही डिझाईनच्या याच्यात जर गेलो तर डिझाईन सगळी गेली असती आपली. त्यामुळे नकळत थोडीशी शिलाई या ठिकाणी मी घेतली आणि मग त्यावरती आता पुन्हा दाबटीप दिली. आता शिलाई कशी द्यायची बघा. डिझाईन आहे ना तिरक्यामध्ये, तर मग दाब तसाच फिरवायचा आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी मी शिलाई केली. सावकाश करा, हळूवार करा. अशा पद्धतीने जर केली ना तर व्यवस्थित बाही या ठिकाणी तयार होते. सरळमध्ये नाही शिलाई घ्यायची कधी पण डिझाईनची, अशाच याने शिलाई आपल्याला घ्यायची असते. आता वरच्या बाजूला या ठिकाणी आपण शिलाई देऊन घेऊया. साडीच्या कपड्याला ब्लाऊज पीसच्या कपड्याला जोड द्यायची शक्यता कमीच आहे. म्हणजे नाही दिलं तरी काय हरकत नाही, कारण नॉर्मल थोडंसं उरतं आहे आपलं. मग ते आपल्या फिटिंगमध्येच जाईल. बाही बरोबर आहे आपली या ठिकाणी. आता या ठिकाणी पुन्हा चेक करायचे बघा. चेक केल्यानंतर आपल्याला काय फरक जाणवतो आहे बघूया. तर 1.5 इंचाचं अंतर जे आहे ना ते या ठिकाणी आपलं दिसत नाही, तेव्हा आपण थोडं खोल करून घ्यायचं आणि पुन्हा शिलाई करून घ्यायची. अशाही पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि जर बरोबर असेल तर बाही तशीच ठेवायची. आता मागचा गळा. तर बघा आता ही जी डॉट आपले टिकली वर्क आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. कधी पण शिलाई करायच्या वेळेस हे काढायचं असतं आणि त्यानंतर शिलाई करायची असते. मग काय होतं नंतर आपला दाब खराब होतो, सुई तुटली जाते, मशीनला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आधी हे वर्क काढायचं आणि मग त्यावरती आपल्याला ही शिलाई करायची असते. आता शिलाई करत असताना जो गळा आहे ना बघा, आता हा गळा, त्या गळ्यानुसारच शिलाई आली पाहिजे. असं नाही की आपण कुठे शिलाई चालू केली मग कशी पण दिली तर चालते, असं नाही. जो गळा आहे ना त्याची जी डिझाईन आहे त्या डिझाईननुसारच या ठिकाणी एकसारखीच शिलाई आली पाहिजे. नाही तर तुमचा गळा तुम्ही कट केला आहे बरोबर आणि शिलाई बरोबर नाही आली, तिरकी आली, कुठे चुकलेली आहे थोडीफार, तुमचा गळा तो चुकणारच. मग काय करायचं, शिलाई झाली की पुन्हा एकदा बघायचं आहे, वाटतोय का इथं शिलाई थोडी कमी जास्त. आता माझीच झाली बघा, तुमची पण होऊ शकते कारण वर्क आहे खाली. मग त्यामुळे पुन्हा शिलाई या ठिकाणी करायची. बघा मी पुन्हा करत आहे शिलाई. म्हणजे शिलाई झाली की लगेच तिरकी कातर. आता बरोबर झाली शिलाई तर तिरकी कातर द्यायची लगेच. त्यानंतर थोडासा कपडा एकदम थोडंसं कट करायचा, खूप जास्त पण नाही करायचा.
म्हणजे दुमडण्यास तो व्यवस्थित जातो. बघा शिलाई झाली, तिरकी कातर झाली. अजून पण थोडंसं मला गळा इथे थोडं तिरकी वाटली लाईन तर मी पुन्हा देऊन घेतली. या बाजूला पण एकसारखा खालच्या बघा इथं तिथं मी थोडा कोणा एकसारखा करून घेतला. आता थोडासा कपडा आपण या ठिकाणी कट करणार आहोत. या पद्धतीने कट करायचे. कट झालेला भाग आहे व्यवस्थित. आता समोर अस्तर घ्यायचे आणि दाब टीप द्यायची. आता काही इथे कॅनव्हास पेपरचा पण वापर करतात, आपण पण करू शकतो, पण काय गरज नाही. त्याच फिनिशिंगमध्ये गळा तयार होतो. वेळही कमी लागतो, मग कशाला द्यायचं. जर तुम्हाला आवड असेल द्यायची तर तुम्ही देऊ शकता. मग कॅनव्हास पेपरची पट्टी काय करायची, चौकोनमध्ये अस्तर आणि कपडा घ्यायचा. अस्तर आणि कॅनव्हास पेपर घ्यायचा आणि फक्त तो गळ्यावरती ठेवायचा आहे आणि त्याच गळ्यानुसार शिलाई करून आपण तो पलटी करायचा. एवढंच फरक आहे की आपल्याला तो गळा पुन्हा एकदा म्हणजे डबल करावं लागेल, आखून परत घ्यावं लागेल आणि पलटी करायचं आहे. एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तो शेअर करेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा आतमध्ये घेतलं आहे अस्तर, किती छान फिनिशिंग आली. अगदी कॅनव्हास पेपर लावल्यानंतर जी फिनिशिंग येते ना, तीच फिनिशिंग आपली कुठे आलेली आहे, ह्या गळ्याला आलेली आहे. बघू शकता, वेळही कमी लागला, त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार झाला. कधी कधी काय होतं, व्हिडिओ मोठा असतो, थोडासा स्पीड वाढवला जातो, कारण तुम्हाला पण शक्य झालं पाहिजे एवढा मोठा व्हिडिओ बघायला. पण खूपदा असं कमेंट आली की समजत नाही, फास्ट होतो आहे व्हिडिओ, त्यामुळे थोडासा सावकाशच प्रयत्न करते बनवायचा, म्हणजे तुमच्याही लक्षात आलं पाहिजे की ब्लाऊज कटिंग शिलाई कशी केली जाते. त्यामुळे थोडा सावकाश आहे, व्हिडिओ थोडा मोठा आहे पण खूप पॉवरफुल आहे. याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. 38 साईज एकदम परफेक्ट ब्लाऊज हा तुमचा बनणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला मागचा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला कट करायचे बघा. कट कसं करायचं, वाढव झालेलाच कपडा कट करायचा आहे अस्तरनुसार, नाहीतर मग कट करून उपयोग नाही. तर मग आतली बाजू पकडायची आपण, कोणती, अस्तरवाली, म्हणजे लक्षात येतं. आता हा कपडा पण आपण महत्त्वाचा आहे कट केलेला, काय नाहीतर काय होतं, आपण शिलाई करायची वेळेस काय होतं माहिती आहे का, फक्त आपल्या ब्लाऊज पीसलाच या ठिकाणी शिलाई बसली जाते. त्यामुळे ती सवय ठेवत चला, कट करत चला कपडा. आता देऊया इथे कमरेचे टक्स. साधारणतः 3-3 इंचाचे टक्स दोन्ही बाजूला देऊन घ्यायचे. गळा खोल आहे म्हणून ते 3.5चा जरी दिला तरी चालेल. आता वर्क काढून घेऊया आणि मग टक्स करूया. धागा पण आपला निघतोय वर्कमुळे, पण सावकाश केला तर होतोय बरोबर. आता बघा हे जे दिसते किती छान ना, सोपं आहे असं, पण नाही, वर्क काढा, शिलाई करा. त्याच्यामुळे याची शिलाई जास्त आहे, याची डिझाईन पण खूप मस्त आहे. कारण पूर्ण जो ब्लाऊज तयार झाला की मी तुमच्या लक्षात येईल किती शिलाई याची आपण घेऊ शकतो, कारण डिझायनर ब्लाऊज आहे मस्त असा. फार तर हा जो ब्लाऊज आहे याला कमीत कमी 1.5 तास तरी लागतात, कारण वर्क काढायचं आहे. नाही तर डिझाईनचा ब्लाऊज आहे ना 1 तासच्या आसपास आपला होतो, आणि कधी कधी सिंपल असला तर 1 तासात 2 पण होऊ शकतात. आता बघा इथे काट उरलेला होता, तो काट आपण घेतला आणि फक्त आपल्याला त्याच्यावरती शिलाई करून पलटी करायचं आहे. कारण उरलेला काट आहे त्याचा पण आपल्याला उपयोग होईल. जर तुम्हाला लावायचं असेल तर लावा, नाही लावलात तरी काही हरकत नाही. या ठिकाणी पण आपण लावणार आहोत. आता कसा लावायचा ते दाखवते बघा. असाही लावू शकता, असा लावला बघा, असाही लावू शकता. त्यानंतर असाही लावू शकता, एका बाजूनी पूर्ण तिरकाही लावू शकता. म्हणजे एक काठ किती फिरू शकतो बघा. असाही लावू शकता, असा मध्यावर घेऊन इथे चून पण घेऊ शकता, उभाही लावू शकता, मध्ये चून पण घेऊ शकता. ठीक आहे, पण मला आता इथे एकदम थोडंसं लावायचं आहे एकाच बाजूनी, म्हणजे जिकडनं आपला पदर नाही ना ती बाजू मी पकडली आणि थोडासा ठेवत मी या ठिकाणी हा काठ लावून घेतला. असाही तुम्ही लावू शकता. मी फक्त दाखवलं तुम्हाला होता काठ कसं तुम्ही लावू शकता. काठ लावून झालेला आहे. आता वरती पायपिंग लावूया, म्हणजे पूर्ण गळा आपला या ठिकाणी तयार होईल. वरच्या बाजूला पण आपली लेस आहे खूप सुंदर अशी, जी बाहीला आपण लावणार आहोत. तीच लेस आपण डायमंडची आहे, ती आपण गळ्याला लावणार आहोत, पण सगळ्यात शेवटी लावणार आहोत पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर, कारण खूप छान फिनिशिंग येणार आहे आपल्या ब्लाऊजला. खास हा ब्लाऊज शिवला गेलेला आहे साखरपुड्यासाठी. तो जर फोटो भेटला तर तोही तुमच्याबरोबर मी शेअर करेल. खूप सुंदर अशी ही साडी आहे आणि त्याच्यावरती खूप सुंदर असा हा ब्लाऊज बनणार आहे.
तिरकी पट्टी, एकदम खेचणारी पट्टी आणि मी ब्लाऊजची पिसाचीच घेतली. तर आता बघा लावताना कशी लावायची, सैलमध्ये लावायची, ओढायची नाही. ओढला की तुमचा गळा गेला, त्यामुळे ओढायचा नाही, सैलमध्ये घ्यायचे, सैलमध्ये लावायचे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा लावलेला आहे. माझ्या खूप साऱ्या ताईंची कमेंट होती की 38 साईज बोटनेक ब्लाऊज दाखवा. तर खास व्हिडिओ आहे ताई तुमच्यासाठी, नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज, ट्रेंडिंगमध्ये आहे. बोटनेक म्हणजे एक नंबर ब्लाऊज बसतो ना, शोल्डर उतरायची भीती. फिनिशिंग ही मस्त, अगदी कोणत्याही कार्यक्रमासाठी, समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता. एवढा सुंदर हा बोटनेकचा ब्लाऊज बसतो. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर बघा आपला या ठिकाणी किती सुंदर असा हा गळा या ठिकाणी तयार झालेला आहे. बघू शकता मागचा भागही आपला तयार झाला आहे, बाही पण आपली तयार झाली. आता आपला राहिला आहे पुढील भाग. तर पुढील भाग आता आपण या ठिकाणी बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा पुढील जो भाग आहे ना, तो पण खूप सुंदर बनणार आहे. वर्क एक नंबरला काढून घ्यायचं आहे, कारण शिलाईच्या तिथे वर्क येणार आहे. गळा आहे डिझाईनचा. डिझाईनचा गळा असला तर टेन्शन घ्यायचंच नाही. बघा काय केलं आहे, फक्त त्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करायची आहे. खूपदा असं होतं की डिझाईनचा गळा आहे पण कसा बनवायचा, मग त्याला जरा प्रॉब्लेम येतो. नाही, फक्त शिलाई करा, तिरकी कातर द्या, थोडासा कपडा कट करा आणि पुन्हा समोर अस्तर घेऊन त्यावरती दाबटीप करा. आहे की नाही किती सोप्पा. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. उलट तुमची पायपिंग गोट या ठिकाणी वाचतोय, वेळही कमी लागतोय. बघा किती सुंदर या ठिकाणी गळा तयार झाला आहे. फिनिशिंग पण बघू शकता, कॅनव्हास पेपर लावल्यासारखीच या ठिकाणी आपली ही फिनिशिंग आलेली आहे. अशा पद्धतीने पुढचा भाग आपला तयार झाला की लगेच आपल्याला कडेला शिलाई या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे. सावकाश करायची आहे, कारण खाली आहे आपला वर्क, चेक करायचं आहे, नाहीतर मग काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पुढील भाग तयार करू शकता दोन्ही पण. बघा आता थोडंसं या ठिकाणी आपला उरलेला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता हा एक्स्ट्रावाला कपडा मी कट केला, अस्तरनुसारच ठेवलेला आहे. फक्त तेवढंच कट करायचं, नाहीतर मग खूप कट केलं तर ते आपली मार्जिन काही राहणार नाही. आता साईडच्या बाजूला मी शिलाई करून घेतली आणि जोडताना बघा उजवी बाजू वरची पकडायची. 1.5 इंचाचं अंतर आहे, मध्ये अर्धाचं आहे, पुन्हा लक्षात घ्या, आणि खाली आहे 1.5 इंचाचं अंतर. तुमचा आकार जर चपटा होत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता मोंड्याचे तिथे थोडंसं मी खोल करून घेते. साधारणतः तिथे मी अर्धाच इंचाने खोल केला आहे. ऑलरेडी आपला मोंडा जास्त होता. इथे मी सरळ केलं आहे, नकळत थोडंसं कट केलं आहे एकसारखं. खूप जास्त नाही कट करायचं. दोन्ही बाजू अशाच बनवलेल्या आहे. चेक करायचं आहे गळा मोंडा व्यवस्थित आहे का. मोंड्याची बाजू पण चेक करायची असते. बघा इथे थोडं वाटलं तर कट केलं. आता सरळमध्येच पट्टी घेतली मी ही आणि इथे दुमडलेली आहे. साधारणतः ही पट्टी मी 2 इंचाची घेतली. आता जोडताना ती कशी जोडायची बघा. कमरपट्टी जशी जोडतो ना, फक्त तिथं चून घ्यायची. कुठं, जो प्रिन्स कटचा आकार आहे तिथं अर्ध्या इंचाच्या वर थोडीशी तिरकी कातर समोर पट्टीला घेऊन दाबटीप आणि आतमध्ये घेऊन क्रॉसमध्ये शिलाई. ठीक आहे, पुन्हा एक खाली शिलाई. दोन्ही बाजू आपल्याला अशाच पद्धतीने करायच्या आहे. आता समोर ठेवायची, चेक करायचे. धागे निघत असेल तर झिगझॅगची शिलाई करून घ्यायची, म्हणजे धागे निघत नाही. आता बरोबर आहे. तर इथे आपल्याला व्हीची पट्टी आणि काचपट्टी, तर काचपट्टी आपण सिंगलच घेतले आणि सुईच्या बाजूने कधी पण काचपट्टी जोडायची असते. शिलाई केली, तिरकी कातर, समोर पट्टी घेऊन दाबटीप दिली. त्यानंतर आतमध्ये थोडंसं दुमडायचं आहे आणि 1.5 इंचाचं अंतर येईल एवढंच ठेवायचं आहे आणि तिथे शिलाई करायची. किती सोपी पद्धत आहे बघा. इथंच सगळ्यांची जमलिंग होते की व्हीची पट्टी कुठे घ्यायची आणि काचपट्टी कुठे घ्यायची. जो डावा हात आहे ना आपला, तो आपला उजवा येईल. ठीक आहे, मग उजवा येतो तो आपला डावा असेल. अशा पद्धतीने पकडा, किंवा मग डावी बाजूच लक्षात ठेवा, जाऊ द्या, म्हणजे तीच तुमचं जे सोपं वाटेल ते करा. आता ही उजवी बाजू आहे तर आतली बाजू पकडली. ठीक आहे, आणि दुमडलं, फक्त दुमडलं. आता खालीही दुमडायचे, वरतीही दुमडायचे. का बरं, गळा तयार आहे. गळा तयार नसेल तर मग तुम्ही वरची बाजू मोकळी ठेवू शकता, आणि तयार असेल तर तुम्हाला खालीही दुमडायचं आहे आणि वरतीही दुमडायचं आहे. आता इथे आपण घेत आहोत व्हीचे आकार. तर व्हीच्या आकाराचं अंतर जे आहे ना मधलं 1.5 इंचाचं ठेवा, खूप जास्त नका ठेवू.
मग काय होतं, जी पट्टी आपण लावतो ना ती बाजूला दिसते बघा अशी, आणि जर नसेल तर एकसारखीच आपली ही पट्टी व्यवस्थित त्या ठिकाणी दिसते. त्यामुळे हे अंतर कमी घ्या आणि व्हीचे आकार साधारणतः किती 6 ते 7 घेऊ शकता तुम्ही. 6 ते 7 दोन्ही बाजू झाले. शोल्डर जोडून घेऊया लगेच. आता साधारणतः अर्ध्या इंचाचं शोल्डर आपण जोडणार आहोत. खालचा भाग मी थोडासाच कट केला असल्यामुळे इथे वरती थोडंसं जास्त येते आपलं बघा, कारण आपल्याला एकसारखं सरळ करायचं होतं. मग नकळत आपण थोडंसं वरती गेलोय तर काय हरकत नाही. मग तो भाग आपल्याला थोडासा कट करायचा आहे. थोडंसंच कट केला आहे, जास्त पण नका करू. मोंड्याचा आकार चेक करा बघा, इथे थोडंसं काय मागचा भाग वरती जातोय तो नकळत थोडासा कट केला. इथे एकसारखं करायचं आहे. शिलाई करायच्या अगोदर मग कट करायचे. बाही जोडायच्या अगोदर हे तुम्हाला करायचंच आहे, नाही तर तुमची बाही खालीवर होते, तिथे तुमचा झोळ येतो आणि मग आपला बाहीचा जो भाग आहे तोही बिघडला जातो. तर मग असं चेक करायचं आहे शोल्डर जोडताना. खालचा भाग एकसारखा असू द्या, वरचा भाग नॉर्मल थोडा कमी जास्त झाला तर तो कट करून टाकायचा आहे. मोंड्याचा भाग चेक करायचा आहे बघा, थोडासा नॉर्मल मागचा भाग वरती येतो तो एकसारखा करून घेतला अशा पद्धतीने. आता बाही जोडायची आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं बाही मध्य करायचं आहे आणि बाही या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायची आहे. बघा आता जोडताना चेक करा, नाहीतर मग फक्त ठेवली बाही जोडली असं नसतं. चेक करायची बरोबर. आणि साधारणतः बघा अर्ध्या इंचाचं अंतर या ठिकाणी मी शिलाईसाठी घेते. नकळत थोडंसं कमी केलं तरी चालेल तुम्ही. अशा पद्धतीने या ठिकाणी बाही आपण जोडणार आहोत. बरोबर बाही जोडून झालेली आहे. डबल शिलाई आपण या ठिकाणी घेत आहोत आणि दोन्ही पण बाह्या आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी जोडायच्या आहे. तर बघू शकता डबल शिलाई. आता दोन्ही पण बाह्या अशाच पद्धतीने आपण शिलाई करणार आहोत. कमी वेळेमध्ये परफेक्ट असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे अगदी डिझाईनसोबत. चला बघूया फिटिंग. कमर आहे 31, तर इथे घेतले 15.5 आणि इथे घेतलेलं आहे 7.25 इंच. मध्यवर्ती 9.5, इथे पण 9.5. इकडे पुन्हा बघा कमर किती आहे त्यानुसार घ्यायचे 7.25. 31 होतं ना 7.25, मध्यवर्ती 9.5, इथे 9.5 अशा खुणा करून घेतल्या. आता जोडताना सुईच्या बाजूनी जोडूया आणि आतमध्ये फोल्ड करूया व्यवस्थित. बाही पण ॲडजस्ट केली. 5.5चा दंड घेरा आहे, त्याच्यापुढे आपण फक्त 2 इंच ठेवू शकतो, तर 1.5 ठेवूया. खूप जास्त मार्जिन पण चांगले नाही वाटत कारण गोळा होते बाई परत. मग 5.5वर खून केली, त्याच्यापुढे थोडंसं अंतर ठेवायचे. उरलेला कपडा या ठिकाणी कट करायचा आहे. आता कपडा आतमध्येला बाजूने घेऊन तिथे आपण फिटिंग करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं लास्ट म्हणजे फिटिंग असते आणि तीच खूप असं वाटतं की खूप अवघड आहे, पण काही नाही, तुम्ही ही पद्धत जर वापरली तर तुमचा ब्लाऊज चुकणार नाही. होईल थोडाफार सैल होईल, थोडासा टाईट होईल, तुम्ही करू शकता, पण तुमचा जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट येईल तुम्हाला जर या फिटिंगची सवय लागली तर. कधी कधी होतं एक शिलाई मारायची गरज येते, कस्टमरला ब्लाऊज घालून बघायला लावायचा, एक शिलाई वाटली तुम्ही देऊ शकता पुन्हा. कधी पण ब्लाऊज सैल ठेवा पण टाईट करू नका. उसवायच्यापेक्षा एक शिलाई आपण मारू शकतो. तर बघा आता ज्या फिटिंगच्या खुणा आहे ना त्या खालीन चेक करायचे बघा. इथे आहे माझी खालची, वरची पण इथे मी करून घेतली. खूप जास्त मार्जिन नाही ठेवेल मी, जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ठेवू शकता. मध्यवर्ती 6.5 आहे, खाली 5.5 आहे. मग अशा पद्धतीने या ठिकाणी आपण फिटिंग करून घेतलेली आहे. तर झटपट ब्लाऊजची फिटिंग पण तुम्ही बघू शकता कशी करायची. मस्त असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता बघा याला वेळही खूप गेलेला आहे. याची डिझाईन हे सगळं आणि याला लेस पण जी लागणार आहे ती पण भारीतली लेस आपण या ठिकाणी लावणार आहोत बाईसाठी आणि याच्यासाठी. बघा ही लेस आपण आहे मस्त, ती लेस आपण बाहीला एका दाबावरती लावायची आणि तीच आपण गळ्याला पण लावायची आहे. तर मग याची शिलाई मी घेतलेली आहे 750 रुपये. तुम्ही तुमच्या एरियानुसार घेऊ शकता. असं नाही की मी घेतली म्हणून तुम्ही घ्या, असं नाही, तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. मस्त असा हा जो डिझायनर ब्लाऊज आहे तो तयार झाला आहे. नक्की ट्राय करून बघा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ बघत चला, ट्राय पण करत चला. बघा लेस पण लावून झाली पाठीमागे मस्त अशी, पुढे बाहीला पण लावून झालेली आहे. छान असा हा 38 साईजचा डिझायनर ब्लाऊज आपला तयार आहे.
व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला. याला वेळ कमीत कमी 1.5 तास तरी जाईल तुमचा. थोडं शिवण जर स्लो असेल तर 2 तास पकडा. तर माझा 1.5 तासाच्या आसपास हा ब्लाऊज तयार झालेला आहे.